नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार. या प्रकरणामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण अल्पाधिकार या अल्पाधिकाराची व्याख्या, अर्थ आणि त्याची जी वैशिष्ट्ये होती याचा अभ्यास केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मक्तेदारी युक्त स्पर्धा, बाजाराचं वर्गीकरण, त्यातला तिसरा घटक स्पर्धा आणि त्यातला जो दोन प्रकार आहेत त्यातला अपूर्ण स्पर्धातील तिसरा घटक मक्तेदारी युक्त स्पर्धा या घटकाचा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करायचा आहे. आता मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे काय? तर मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार. पहा, मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजेच काय? तर मक्तेदारी युक्त बाजार होय. यामध्ये पूर्ण स्पर्धेची काही आणि मक्तेदारीची काही. पहा, पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्य आणि मक्तेदारीची काही वैशिष्ट्य एकत्रितपणे आढळून येतात तो बाजार म्हणजेच मक्तेदारी युक्त स्पर्धा. अतिशय सोपी आणि सरळ त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा जो प्रकार आहे तो मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार. याच्यामध्ये काही वैशिष्ट्य ही मक्तेदारीची आढळून येतात आणि काही वैशिष्ट्ये ही काय? पूर्ण स्पर्धेची आढळून येतात. म्हणजे मक्तेदारीची काही वैशिष्ट्य आणि पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्ये एकत्रितपणे ज्या बाजारात आढळून येतात तो बाजार म्हणजेच काय? तर मक्तेदारी युक्त बाजार होय. आता याची जी व्याख्या आहे ती आपण अर्थशास्त्रीय दृष्ट्या प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांची व्याख्या या ठिकाणी काय करणार आहोत? पाहणार आहोत. प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांची व्याख्या यांनी 1933 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या थेअरी ऑफ मोनोपॉलिसी कॉम्पिटिशन या पुस्तकात मक्तेदारी युक्त स्पर्धेची संकल्पना काय केलेली आहे? मांडलेली आहे. पहा, E.H. चेंबरलिन यांनी 1933 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या थेअरी ऑफ मोनोपॉलिसी कॉम्पिटिशन या पुस्तकात मक्तेदारी युक्त स्पर्धेची जी संकल्पना आहे ती मांडलेली आहे. आता काय म्हणतात चेंबरलिन मक्तेदारी युक्त स्पर्धेबाबत? ते म्हणतात, मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते असतात आणि जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूचे ते काय करत असतात? उत्पादन करत असतात. चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे काय करत असतात? उत्पादन करत असतात. चेंबरलिन यांच्या मते, मी पुन्हा एकदा व्याख्या सांगतेय, मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूचे उत्पादन करतात. म्हणजे विक्रीसाठी ठेवलेली जी वस्तू आहे त्या वस्तूला पर्याय असतो, जवळचा पर्याय उपलब्ध असतो, पण पूर्ण पर्याय नसलेल्या, पूर्णपणे ती वस्तू पर्यायी नसते, असा जो बाजार आहे तो बाजार म्हणजेच काय? तर मक्तेदारी युक्त बाजार. ही चेंबरलिन यांची व्याख्या आहे. मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूचे उत्पादन करतात. जवळचा पर्याय असलेल्या वस्तूचे उत्पादन करतात परंतु त्या वस्तू कशा असतात? पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तू असतात. अशा वस्तूचं उत्पादन जिथे केलं जातं तो बाजार म्हणजेच काय? मक्तेदारी युक्त बाजार होय. या ठिकाणी या मक्तेदारीची ही व्याख्या आपण पाहिल्यानंतर आपल्याला त्याची काय पाहिजे आहेत? वैशिष्ट्य पाहिजे आहेत. मक्तेदारीची वैशिष्ट्य, त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अनेक विक्रेते. मक्तेदारी युक्त बाजारामध्ये अनेक विक्रेते असतात, म्हणजेच मक्तेदारी युक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या ही जास्त असते. पहा, पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीची काही वैशिष्ट्य या ठिकाणी एकत्रितरित्या एकत्र आलेली असतात
तो बाजार म्हणजेच काय, मक्तेदारी युक्त बाजार. मग याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य आपण पाहतोय की अनेक विक्रेते. मक्तेदारी युक्त स्पर्धेत विक्रेत्यांची जी संख्या आहे ती जास्त असते, परंतु तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा ती कमी असते. अनेक असते की आपण पाहिलं पूर्ण स्पर्धेमध्ये अनेक विक्रेते असतात, परंतु पूर्ण स्पर्धेमध्ये जितक्या प्रमाणात जास्त विक्रेते असतात तितक्या प्रमाणात विक्रेते हे मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये नसतात. अनेक विक्रेते असतात पण पूर्ण स्पर्धेच्या बाजारा इतके विक्रेते नसतात. मग मक्तेदारी युक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते, परंतु तुलनेने, तुलना कोणाशी केलेली आहे, पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांशी केलेली. जेवढी पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेत्यांची संख्या असते तेवढी संख्या या ठिकाणी मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये विक्रेत्यांची नसते, ती कशी असते, कमी असते. या कारणामुळे विक्रेत्यांचे वर्तन मक्तेदारी प्रमाणेच असते. त्यामुळे जे विक्रेते आहेत त्यांचं वर्तन कसं दिसतं, मक्तेदारी बाजाराप्रमाणेच दिसतं की ते संपूर्ण बाजाराचे कसे असतात, ठेकेदार असतात. ते जे करतील ते योग्य. अशा पद्धतीने या ठिकाणी मक्तेदारी युक्त बाजारामध्ये मक्तेदारी प्रमाणे त्या ठिकाणी विक्रेत्यांचं वर्तन मक्तेदारी बाजारात जसं वर्तन असतं त्या पद्धतीचं मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये वर्तन विक्रेत्यांचं दिसतं. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अल्पसंख्य ग्राहक. मक्तेदारी युक्त स्पर्धेत जी ग्राहकांची संख्या आहे जी आहे स्पर्धेत ते असंख्य ग्राहक आपल्याला दिसतात. असंख्य ग्राहक. दुसरं वैशिष्ट्य आपण पाहतोय की ग्राहक आहेत ते असंख्य असलेले आपल्याला दिसतात. परिणामी कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाही. म्हणजे इतके मोठ्या प्रमाणात ग्राहक असतात की त्याचा परिणाम त्या ठिकाणी पाहतो, आपल्याला दिसतो की एखाद्या ग्राहकाने वस्तूच्या किमतीत बदल घडवण्याचा जर प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्याने बदल घडवून आणला, म्हणून त्या किमतीत बदल घडवून इतर वस्तूंच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो असं या बाजारामध्ये आपल्याला आढळून येत नाही. असंख्य ग्राहक असतात मक्तेदारीमध्ये. या स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात. परिणामी कोणत्याही ग्राहक वैयक्तिकपणे त्या ठिकाणी एखाद्या ग्राहकाने ठरवलं की मी आता एखाद्या वस्तूच्या मागणीमध्ये बदल करू शकतो, त्याच्या किमतीमध्ये बदल करू शकतो, पण असं या ठिकाणी मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये होत नाही. हे जरी असंख्य ग्राहक असले तरी या असंख्य ग्राहकातील कोणताही ग्राहक त्या ठिकाणी वस्तूच्या किमतीमध्ये आणि मागणीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. त्यानंतर तिसरं आहे वैशिष्ट्य वस्तुभेद. वस्तुभेद हे मक्तेदारी युक्त स्पर्धेचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. वस्तुभेद मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूचं उत्पादन करत असतात, परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचं उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असतं. जरी असंख्य उद्योग या ठिकाणी ग्राहक असले किंवा या ठिकाणी अनेक विक्रेते असले तरी या ठिकाणी या बाजारपेठेमध्ये वस्तुभेद आपल्याला दिसतो आणि वस्तुभेद हे या मक्तेदारी युक्त बाजाराचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक उद्योग संस्थेचं उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळं असतं आणि त्यामुळे यालाच काय म्हणलेलं आहे, वस्तुभेद असं म्हणलेलं आहे. म्हणजे सगळ्याच विक्रेत्यांकडे त्या ठिकाणी सारखाच वस्तू आपल्याला आढळत नाही, तर काही ना काही बाबतीत प्रत्येक वस्तूमध्ये काही ना काहीतरी भेद आपल्याला दिसतो. यालाच काय म्हणलेलं आहे, वस्तुभेद असं म्हटलेलं आहे. हा वस्तुभेद त्या वस्तूच्या ब्रँड बद्दल असेल, म्हणजे त्याचा जो छाप आहे, त्या वस्तूवर टाकलेला जो छाप आहे त्या छापाबाबत दिसतो. व्यापारी चिन्हाबाबत दिसतो. जे आपण पाहतो की बाजारपेठेमध्ये ट्रेडमार्क दिलेला असतं, ते ट्रेडमार्क बाबत हा वस्तुभेद दिसतो. मग वस्तूची आकर्षक बांधणी, विशिष्ट पद्धतीने ती वस्तू जर बांधलेली असेल, त्याचं पॅकिंग व्यवस्थितपणे केलेलं असेल, वस्तूचा जो दर्जा आहे त्या दर्जाबाबत दिसतो. वस्तूवरील नक्षीकाम कसं आहे, त्याची रंगसंगती कशी आहे, त्याचं वेस्टर्न कसं आहे, आकार कसा आहे, इत्यादीच्या अनेक गोष्टींबाबत त्या वस्तूबाबत काय दिसतो, तर एका उद्योग संस्थेच्या मध्ये निर्माण होणारं जे उत्पादन आहे किंवा जी वस्तू आहे ती वस्तू इतर उद्योगांमध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूबाबत कशी असते, वेगळी असते. उदाहरणार्थ तिचा ब्रँड घ्या, तिचा छाप घ्या. व्यापारी
व्यापारी चिन्ह घ्या, ट्रेडमार्क घ्या किंवा त्याचा आकर्षक बांधणी घ्या, तिचा रंग घ्या, दर्जा घ्या, नक्षीकाम घ्या, तिचं वेस्टर्न घ्या इत्यादीच्या बाबतीत त्या ठिकाणी आपल्याला हा वस्तुभेद मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. याचाच अर्थ उद्योग संस्थेच्या उत्पादनाला जवळचा पर्याय आढळतात आणि त्याच्या मागणीची छेदक लवचिकता ती कशी असते, अधिक असते. आपण मागणी या प्रकरणामध्ये पाहिले लवचिकतेचे जे प्रकार आहे त्यातला जो छेदक लवचिकता आहे तो त्या ठिकाणी कसा असतो, तर ती छेदक लवचिकता अधिक असते. उदाहरणार्थ मोबाईल फोन घ्या की ज्या तुम्ही पाहता की मोबाईल फोन मध्ये पण त्या ठिकाणी वस्तुभेद आपल्याला दिसतो की मोबाईल ही एक वस्तू आहे पण त्या वस्तूमध्ये पण विविध भेद आपल्याला दिसतात. किंवा शीतपेय घ्या, आपण जी थंड पेय पितो ती ती थंड पेय सुद्धा काय आहेत, तर विशिष्ट त्याच्या गुणधर्मानुसार किंवा त्याच्या बांधणीनुसार, त्याच्या दर्जानुसार, नक्षीकामानुसार आपल्याला वेगवेगळी असलेली दिसतात. मग ही उदाहरणं तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. म्हणजेच त्या ठिकाणी मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये वस्तुभेद हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजेच चौथं वैशिष्ट्य मुक्त प्रवेश व निर्गमन. या बाजारपेठेमध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर त्या ठिकाणी काय आहे, तर मुक्त प्रवेश आणि निर्गमन करत असलेले आपल्याला विक्रेते दिसतात. म्हणजेच काय, तर पूर्ण स्पर्धेप्रमाणे याही बाजारामध्ये नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त प्रवेश असतो. एखाद्या वस्तूच्या उत्पादनामध्ये जर फायदा घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी काही नवीन उद्योजक त्या उद्योग संस्थेमध्ये काय करू शकतात, त्या बाजारामध्ये काय करू शकतात, प्रवेश करू शकतात. आणि त्या बाजारामध्ये जर त्या उद्योग संस्थेला तोटा होत असेल तर त्या ठिकाणी त्या बाजारपेठेमधनं ते बाहेर जाऊ शकतात. म्हणजेच या ठिकाणी मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये पूर्ण स्पर्धेच्या बाजाराप्रमाणे या ठिकाणी मुक्त प्रवेश आणि निर्गमन करता येऊ शकतो. कोणाला, विक्रेत्यांना किंवा उद्योग संस्थेंना. पूर्ण स्पर्धेत ज्या पद्धतीने नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त प्रवेश असतो त्याचप्रमाणे तोटा होत असेल कोणतीही उद्योग संस्था उत्पादन बंद करू शकते किंवा त्या स्पर्धेतून बाहेर पडू शकते. त्यानंतर विक्री खर्च. विक्री खर्च हा मक्तेदारी युक्त स्पर्धेचा आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं की या बाजारपेठेमध्ये विक्री खर्च मोठ्या प्रमाणात केला जातो. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी, वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा जो खर्च आहे तो म्हणजेच काय, विक्री खर्च. जर विक्री खर्चाची व्याख्या जर तुम्हाला विचारली तर त्या ठिकाणी सांगता आली पाहिजे, उत्पादकाच्या उत्पादनासाठी अधिक मागणी निर्माण करण्यासाठी आणि वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा जो खर्च आहे तो म्हणजेच काय, विक्री खर्च होय. पहा, विक्री खर्च म्हणजे काय, तर उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी आणि वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा जो खर्च आहे तो म्हणजेच काय, तर विक्री खर्च. ही याच्यामध्ये जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. या जाहिराती दूरदर्शनवरती दाखवल्या जातात, आकाशवाणी केंद्रांवरती प्रसारित केल्या जातात. त्यानंतर फलक जाहिराती, बॅनर मोठ्या प्रमाणात बनवले जातात. मोठ्या पद्धतीने प्रदर्शन भरवली जातात. खिडकी प्रदर्शन भरवली जातात किंवा एका वस्तूवरती दुसरी वस्तू फ्री म्हणजे मोफत भेटवस्तू हे सुद्धा या ठिकाणी केलं जातं. मोफत नमुना वस्तू अशा पद्धतीने या ठिकाणी काय केला जातो, विक्री खर्च मोठ्या प्रमाणात केला जातो. किंवा आपण पाहतो की सेल 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 डिस्काउंट अशा पद्धतीने तुम्ही पाहता की पावसाळा चालू झाला मग त्या वस्तू बाजारपेठेमध्ये पडूनच राहणार, त्याची विक्री होणार नाही. आणि फॅशन बदलली की नवीन फॅशन आली की जुनी फॅशन त्या ठिकाणी मागे पडते. मग त्या ठिकाणी काय केलं जातं, तर या उद्योग संस्था काय करतात, तर त्या ठिकाणी त्याची विक्री वाढावी, त्याचा खप मोठ्या प्रमाणात व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात काय करतात, तुम्हाला रोडवरती जाताना दिसतं, पुण्यामध्ये जर गेला तर लक्ष्मी रोडवरती तुम्हाला दिसतं की सेल 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 किंवा इतक्या साड्या घेतल्या, इतक्या जीन्स घेतल्या तर त्याच्यावरती इतक्या जीन्स फ्री किंवा इतके शर्ट घेतले तर त्याच्यावरती इतके शर्ट फ्री. अशा पद्धतीने तुम्हाला काय दिसतं, तर मोफत भेटवस्तू देतात किंवा नमुना वस्तू म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जातात. मग या जाहिराती तुम्ही पाहता की टीव्ही वरती पण दाखवल्या जातात, आकाशवाणी केंद्र आहे किंवा रेडिओ आहे यावरती प्रदर्शित केल्या जातात.
मग अशा पद्धतीने ह्या फुकट प्रदर्शित होतात का? तर नाही. त्या प्रदर्शित करण्यासाठी त्याच्यावरती काय करावा लागतो? या उद्योग संस्थांना विक्री खर्च करावा लागतो. हा विक्री खर्च मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये करावा लागतो. हे 5वं वैशिष्ट्य आपल्याला काय होतं या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे जवळचा पर्याय. जवळचा पर्याय मक्तेदारीयुक्त स्पर्धेत उपलब्ध असतो. वस्तूंना अगदी जवळचा पर्याय उपलब्ध असतो. उदाहरणार्थ विविध कंपन्यांचे साबण घ्या. आपण पाहतो की बाजारपेठेमध्ये विविध साबण तुम्हाला दिसतात. विविध साबणांची नावं त्या ठिकाणी तुम्हाला जर विचारली तर तुम्ही पटापट सांगता. याचं कारण काय आहे? तर एका साबणाला जवळचा पर्याय दुसरा उपलब्ध असतो. ती वस्तू जर आपल्याला नाही आवडली, तो साबण जर नाही आवडला, तिचा रंग नाही आवडला, तिचा आकार नाही आवडला, त्याची किंमत आवडली नाही, तर लगेच त्या ठिकाणी साबणाला दुसरा साबण पर्याय उपलब्ध बाजारपेठेमध्ये असतो. ती वस्तू आपण काय करतो? विकत घेतो. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये हा प्रत्यक्ष बाजाराचा प्रकार आहे की जो तुम्हाला पाहायला मिळतो. तुमच्या आजूबाजूला सुद्धा आढळतो की या बाजारामध्ये जवळचा पर्याय त्या ठिकाणी काय असतो? उपलब्ध असतो. आणि शेवटचं अतिशय महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे गट संकल्पना. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत चेंबरलिन यांनी सांगितलेलं आहे की उद्योग आणि संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना मोठ्या प्रमाणात वापरली जाते. या ठिकाणी उद्योग ही संकल्पना न वापरता त्या ठिकाणी गट संकल्पना मोठ्या प्रमाणात वापरली जाते. एकजिन्सी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजेच उद्योग होय. एकजिन्सी वस्तूचे उदाहरणार्थ साबणाचं उत्पादन करणारे जे कंपनी आहेत त्या सगळ्या लगेच काय होतात? गटाने एकत्र येतात. शीतपेय याचा उद्योग करणारे जे उद्योग आहेत ते लगेच गटाने काय होतात? एकत्र येतात. तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा समुदाय म्हणजेच काय? तर गट संकल्पना. मग उदाहरण जर द्यायचं झालं तर औषध निर्माण करणाऱ्या ज्या संस्था आहेत, ज्या कंपन्या आहेत यांचा समुदाय तुम्ही घेऊ शकता. का? तर या ठिकाणी औषध निर्माण करणारे ज्या कंपन्या आहेत त्यांचा लगेच काय होतो? गट निर्माण होतो आणि त्या ठिकाणी दुसऱ्या गटाविरुद्ध त्या काय होतात? उभ्या राहतात. अशा पद्धतीने मक्तेदारीयुक्त स्पर्धेत चेंबरलिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गट ही संकल्पना वापरलेली दिसते. एकजिन्सी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजेच काय? उद्योग होय. तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजेच काय? गट होय. उदाहरणार्थ औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समुदाय. हे उदाहरण त्या ठिकाणी तुम्हाला गट संकल्पनेमध्ये देता येईल. हा जो बाजाराचा प्रकार आहे मक्तेदारीयुक्त बाजाराचा प्रकार, हा बाजाराचा प्रकार तुम्हाला कुठे पाहायला मिळतो? हे तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये हा बाजाराचा प्रकार तुम्हाला पाहायला मिळतो. जवळ-जवळ या ठिकाणी 7 वैशिष्ट्ये त्याची सांगितलेली आहेत. अतिशय प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा हा बाजाराचा प्रकार आहे आणि हा जो बाजाराचा प्रकार आहे तो संमिश्र दिसतो. म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धा बाजार आणि मक्तेदारी बाजार याची दोन्हीची एकत्रित वैशिष्ट्ये या बाजारामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. अनेक विक्रेते, असंख्य ग्राहक, वस्तुभेद, मुक्त प्रवेश आणि निर्गमन, त्यानंतर विक्री खर्च, जवळचा पर्याय आणि गट संकल्पना अशी जवळ-जवळ 7 वैशिष्ट्य तुम्हाला या मक्तेदारीयुक्त बाजाराची सांगता येतात. व्हेरी आयएमपी क्वेश्चन टिपा द्यायला या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. फरक स्पष्ट करायला या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून याची ही 7 वैशिष्ट्ये, त्याचा अर्थ आणि व्याख्या या ठिकाणी तुम्ही काय करायचे आहे? पाठ करूनच ठेवायचे आहे. 4 मार्कांसाठी सुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीने हे जे 5वं प्रकरण आहे हे या ठिकाणी काय झालेलं आहे? संपलेलं आहे. त्याच्या खाली दिलेला जो आहे स्वाध्याय आहे तो तुम्हाला काय करायचा आहे? सोडवायचा आहे. पान नंबर 51 वरती शोधा पाहू किंवा शोध पाहू ही जी संकल्पना आहे ती काय करायची आहे? तर तुम्हाला सोडवायची आहे. उत्पादन आणि पर्यायी वस्तू अशा पद्धतीने तुम्हाला काय दिलेलं आहे? तर त्या पर्यायी वस्तू कोणत्या कोणत्या उपलब्ध आहेत त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? लिहायच्या आहेत. आणि हा चार्ट काय करायचा आहे? कंप्लीट करायचा आहे. नोट्स लिहिल्यानंतर हा चार्ट त्या ठिकाणी सोडवायचा आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्या खालचा जो स्वाध्याय आहे तो सोडवायचा आहे. त्यानंतरचं जे 6वं प्रकरण आहे निर्देशांक, हे प्रकरण
आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. धन्यवाद.